नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पूर्वी घरामध्ये 3-4 पिढ्या एकत्र नांदत असणं, घरामध्ये भरपूर माणसं असणं, येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असणं हे श्रीमंतीचं लक्षण समजलं जायचं. म्हणजे पैसा असो का नसो, पण हे मनाच्या श्रीमंतीचं लक्षण होतं हे तितकंच खरं. घरामध्ये एवढी माणसं असली तर मुलांचं संगोपन हे व्यवस्थितरित्या आपोआपच केलं जातं. विशेष म्हणजे घरात आजी आजोबा असले तर नक्कीच मुलांवर आपोआपच संस्कार केले जातात, रुजले जातात, झिरपले जातात. कारण आजी आजोबा आणि नातवंड हे नातं म्हणजे प्रेमाचं एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक रूप आहे. या नात्याला कुठल्याही अटी नसतात, अपेक्षा नसतात. फक्त माया, जिव्हाळा, एक वेगळंच उबदारपण असतं बघा यात. नातवंडांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणारे आजी आजोबा आणि आजी आजोबांच्या सहवासात सुरक्षितता आणि मोकळेपणा अनुभवणारी नातवंड. ही अशी नाळ आहे ना की जी काळानुसार अधिकाधिक घट्ट होत जाते. लहानपणी बघा आईवडील आपल्याला शिस्त लावतात, योग्य मार्ग दाखवतात. पण आजी आजोबा आपल्याला आयुष्याची गोडी शिकवतात. छोट्या छोट्या गोष्टींमधून, त्यांच्या अनुभवांमधून, साध्या साध्या संवादातून जीवनाचं मोठं तत्त्वज्ञान अगदी सहजपणे सांगून टाकतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत एक छान शिकवण असते आणि ती शिकवण सरळ साधं आयुष्य कसं जगावं याची असते. त्यामुळं ती अलगद मनामध्ये रुजत जाते. नातवंडांसाठी आजी आजोबा म्हणजे फक्त कुटुंबातले सदस्य नाहीत, तर ते एक सुरक्षित आश्रयस्थानसुद्धा असतात. जिथे आपण न घाबरता, न लाजता आपले विचार मांडू शकतो. जिथे चूक झाली तरी समजून घेणारा आधाराचा हात असतो. त्यांचा अनुभव हा नातवंडांच्या आयुष्याचा मार्गदर्शक असतो. आणि आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे त्यांच्या आयुष्यात पुन्हा आलेला वसंत असतो. नातवंडांच्या हसण्यात त्यांना नव्या ऊर्जेचा अनुभव येतो. त्यांच्या छोट्या छोट्या यशांमध्ये त्यांना मोठा आनंद मिळतो. त्यांच्या प्रगतीत त्यांना स्वतःचं समाधान दिसतं. मंडळी, खरं तर आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा पिढ्यांमधलं अंतर वाढताना दिसतं. पण हे नातं टिकवणं, जपणं फार महत्त्वाचं आहे. कारण हे फक्त नातं प्रेमाचं नाही आहे, तर मूल्यांचं आहे, संस्कारांचं आहे आणि परंपरेचा वारसा देणार आहे. शेवटी एवढंच की घरामध्ये आजी आजोबा हवेत. आजी आजोबा आणि नातवंडांचं नातं हा नातवंडांच्या आयुष्यासाठी अमूल्य असा ठेवा आहे. काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे, पण तरीसुद्धा या नात्यातलं प्रेम कधीच कमी होत नाही. उलट ते अधिकाधिक गहिरं होत जातं. म्हणूनच या नात्याची जपणूक सगळ्यांनीच करायला हवी आहे. कारण हे नातं आहे निर्मळ प्रेमाचं, विश्वासाचं आणि आयुष्यभर सोबत राहणाऱ्या आठवणींचं सुद्धा. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.